कधी विचार केला आहे की अकाली केसगळतीवर नैसर्गिकरित्या मात करता येऊ शकते? हो, शक्य आहे. आज आपण केसांच्या आरोग्यासाठी एक असाच सर्वांगीण दृष्टिकोन समजून घेणार आहोत. चला, यामागचं रहस्य काय आहे ते पाहूया. काय आहे माहितीये, आपण एका चक्रात अडकून जातो. केस गळतात म्हणून टेन्शन येतं आणि त्या टेन्शनमुळे केस अजूनच जास्त गळतात. पण काळजी नसावी, आज आपण हेच दुष्टचक्र कसं तोडायचं हे बघणार आहोत. पण कुठल्याही उपायाआधी प्रॉब्लेमचं मूळ समजून घेणं महत्त्वाचं आहे, बरोबर ना? म्हणजे आपले केस नक्की का गळतात? चला, आधी यामागची काही मुख्य कारणं पाहूया. तर ही आहेत काही सामान्य कारणं. लिस्ट बघून कदाचित थोडी काळजी वाटेल, पण चांगली गोष्ट ही आहे की यातल्या बहुतेक कारणांवर आपण काम करू शकतो. चला तर मग सुरुवात करूया. ओके, तर आपल्या प्लॅनचा पहिला भाग. यात आपण 6 सोपे पण जबरदस्त प्रभावी घरगुती उपाय पाहणार आहोत. हे उपाय केसांचं आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूनी पोषण करतील. हा ज्यूस म्हणजे केसांसाठी जणू एक पॉवर पॅक डोज आहे. विचार करा, निसर्गातून मिळणारा विटॅमिन्स आणि मिनरल्सचा खजिना आपण थेट केसांच्या मुळांपर्यंत पोहोचवतोय. हे केसांच्या मुळांना आतून इतका मजबूत बनवतं की केस आपोआप निरोगी होतात. हा तक्ता म्हणजे थोडक्यात केसांसाठीची शॉपिंग लिस्ट समजा. आपल्या रोजच्या जेवणात या गोष्टींचा समावेश केला ना, तर फरक फक्त केसांवर नाही पर संपूर्ण आरोग्यावर जाणवेल. आता हा उपाय बघा. हे आपल्या आजी पणजीच्या काळातलं एक गुपित आहे, जे पिढ्यानपिढ्या चालत आलंय. शिकेकाई आणि आवळ्याचं हे तेलकट मिश्रण थेट केसांच्या मुळांना पोषण देतं आणि त्यांना आतून ताकदवान बनवतं. आता एक इंटरेस्टिंग प्रश्न. निरोगी केसांचं रहस्य आपल्या पायांमध्ये लपलेलं असू शकतं का? ऐकायला विचित्र वाटतंय ना, पण उत्तर आहे हो. पुढचा उपाय थोडा वेगळा आहे, पण तितकाच परिणामकारक. हे असं का होतं ते समजून घेऊ. जेव्हा आपण रात्री तळपायांना मसाज करतो, तेव्हा पूर्ण शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं, शरीर रिलॅक्स होतं. आणि जेव्हा शरीर रिलॅक्स असतं, रक्ताभिसरण चांगलं असतं, तेव्हा त्याचा थेट फायदा केसांच्या मुळांना मिळतो. सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. आणि हा मुद्दा हा कदाचित सगळ्यात महत्त्वाचा आहे. तणाव, स्ट्रेस याचं मॅनेजमेंट खूप गरजेचं आहे. आपल्या मनाची काळजी घेतली तर आपलं शरीर आणि अर्थातच आपले केस आपल्याला नक्कीच धन्यवाद देतील. बरं, अनेकदा आपण बाहेरून खूप उपाय करतो, पण प्रॉब्लेम आत असतो. शरीरात फेरेटिन किंवा विटॅमिन डी सारख्या गोष्टींची कमतरता असू शकते. पण इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कोणतीही सप्लिमेंट्स घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. स्वतःच्या मनाने काहीही सुरू करू नका. चला, आता आपल्या प्लॅनच्या दुसऱ्या भागाकडे वळूया. हा भागही तितकाच महत्त्वाचा आहे. यात आपण 5 सोपी पण केसांसाठी अत्यंत फायदेशीर योगासनं पाहणार आहोत. योगा म्हणजे फक्त शरीर वाकवणं नाही. इथे बघा, योगा केस गळतीच्या मूळ कारणांवर कसा परिणाम करतो. स्ट्रेस कमी होतो, ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि हॉर्मोन्स बॅलन्स होतात, म्हणजे थेट मुळावर घाव. पहिलं आसन, अधोमुखासन. यात गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने ऑक्सिजनने भरपूर असलेलं रक्त थेट आपल्या डोक्याकडे केसांच्या मुळांपर्यंत पोचतं. त्यांना जणू नवं आयुष्यच मिळतं. दुसरा उत्तानासन. याचे तर दुहेरी फायदे आहेत. एक तर डोक्याकडे रक्तप्रवाह वाढतो आणि दुसरं म्हणजे आपलं नर्वस सिस्टीम शांत होतं, म्हणजे तणाव कमी. तिसरं सर्वांगासन. हे आसन तर रक्तप्रवाह पूर्णपणे उलटं करतं, त्यामुळे टाळूला भरपूर पोषण मिळतं आणि केसांचा पोतही सुधारतो. हो, पण हे आसन सुरुवातीला तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केलेलं उत्तम. आता चौथं आसन, विपरीत करणी. दिवसभराच्या धावपळीनंतर रिलॅक्स होण्यासाठी हे आसन बेस्ट आहे. मन शांत होतं, थकवा जातो आणि शांत मन म्हणजे निरोगी केस, बरोबर? आणि शेवटचं 5वं आसन आहे पश्चिमोत्तानासन. हे आपल्या पचनशक्तीसाठी खूप चांगलं आहे. आणि पचन चांगलं असेल तरच अन्नातली पोषक तत्व व्यवस्थित शोषली जातात आणि केसांना मिळतात. तर मग हे घरगुती उपाय आणि ही योगासनं, हे दोन्ही मिळून एक कंप्लीट पॅकेज तयार होतं. एक अशी शक्तिशाली योजना जी केस गळतीच्या समस्येवर वरवर नाही तर थेट मुळापासून काम करते. आणि सर्वात भारी गोष्ट काय आहे? फक्त 25 दिवस. हो, नियमितपणे हे उपाय आणि व्यायाम केले तर 25 दिवसांत फरक दिसायला सुरुवात होऊ शकते. अर्थात सातत्य खूप महत्त्वाचं आहे. एका रात्री चमत्कार होणार नाही, पण नियमित प्रयत्नांनी परिणाम नक्कीच दिसेल. थोडक्यात सांगायचं तर आतून योग्य पोषण, बाहेरून योग्य काळजी आणि मनाला शांती, ही त्रिसूत्री केसांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि जेव्हा या तिन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा बदल हा होणारच. आता एक प्रश्न.
जर कुणाला अकाली केसगळती किंवा टक्कल पडण्याची समस्या असेल तर कोणते घरगुती उपाय करून पाहिले आहेत? आपले अनुभव शेअर करा, कदाचित त्याचा इतरांनाही फायदा होईल. आपले अनुभव खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, आरोग्याशी संबंधित अशाच माहितीपूर्ण भागांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.